इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला कर्नाटकातील सीमा भागातून तीव्र विरोध सुरू झाला आहे। चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ येथे कित्तूर कर्नाटक सेना, चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा घटक आणि स्वाभिमानी कन्नडिका एकत्ले यांच्या वतीने आंदोलन करत कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि बेळगावी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्राने कर्नाटकची पूर्व परवानगी न घेता कृष्णा नदीच्या पात्रातून पाणी उपसण्याची तयारी सुरू केल्याचे आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। निवेदनात असे म्हटले आहे की चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ गावाजवळील कृष्णा नदीच्या बॅरेज परिसरातून इचलकरंजीसाठी पाणी उचलण्यात आल्यास सीमा भागातील शेतकरी, भूजल पातळी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रोखावा अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या महालक्ष्मी उपसा सिंचन योजनेचाही उल्लेख केला आहे। चिक्कोडी व निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे 400 कोटींहून अधिक खर्चाची ही योजना अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्राने त्याच जलस्रोतातून पाणी उपसा केल्यास सिंचनासाठी उपलब्ध पाण्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। तसेच कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नदीकाठच्या गावांमध्ये अधिकच पाणी टंचाईची समस्या असल्याचा दावा करत प्रस्तावित योजनेमुळे शेकडो गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। कर्नाटक सरकारने या प्रकरणात तातडीने कायदेशीर हस्तक्षेप करून महाराष्ट्राच्या या प्रकल्पाला प्रतिबंध घालावा आणि सीमा भागातील शेतकऱ्यांच्या जलहक्काचे संरक्षण करावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। यावेळी कित्तूर कर्नाटक सेनेचे अध्यक्ष महादेव तलवार, चरमूर्ती मठाचे परमपूज्य श्री सपादना महास्वामीजी, प्राध्यापक एस.वाय. हंगे, महालप्पा कोहळी, नागेश माळी, देवेंद्र तलवार, श्रवण कुमार गुड्डे, सुरेश डुकडे, मुस्ताक मुल्ला, रेणू काडापोरे, एस.एस. नदाफ, विशाल कुर्ची, उत्तम मातीवडर, अरुणा कमते, संजू शाहीर, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते। या निवेदनाची प्रत चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनाही कारवाईसाठी देण्यात आली आहे।